नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मार्च हप्ता कधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर छोटीशी सूचना, चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी म्हणजेच कोणते लाभार्थी, तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, मग त्यामध्ये श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांना फेब्रुवारी हप्त्यापर्यंतचे पैसे आत्तापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। परंतु पहा, 2026 या वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला लवकर पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। उदाहरणार्थ जानेवारीचा हप्तासुद्धा लवकर जमा झाला, फेब्रुवारीचा हप्तासुद्धा जमा झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता जमा झाल्याच्या नंतर 2-4 दिवसामध्येच मार्च हप्ता वाटप संदर्भातला निर्णय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। परंतु अद्यापपर्यंत हा हप्ता कुणाच्याही खात्यामध्ये जमा झालेला नाही। हा मुद्दा लक्षात घ्या। कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो हप्ता आहे तो वितरित होण्या अगोदर पोर्टलवरती एक मेसेज येतो, तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच लाभार्थ्यांना माहीत नसेल, परंतु पहा, शक्यतो 90 ते 80% लाभार्थ्यांना माहीत असेल की हप्ता वितरित होण्या अगोदर एक SMS पोर्टलवरती येतो आणि त्या SMSच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सूचित करण्यात येतं की तुम्हाला या तारखेमध्ये वितरण जे आहे ते सुरू होणार आहे, वितरण करण्यात येणार आहे। त्यामुळे पोर्टल सक्रिय राहणार नाही त्या दिलेल्या कालावधी। म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहूया की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा झाला, तर त्यासाठी एक विशिष्ट तारीख देण्यात आलेली होती आणि तीच पुन्हा तारीख म्हणजे त्याच पद्धतीची तारीख, तीच तारीख असणार नाही, सेम तारीख, तर वेगळी तारीख असेल। शक्यतो 5 ते 6 तारखेपर्यंत हे वितरण केलं जाईल अशी माहिती आता मिळत आहे। म्हणजेच काय, तर फेब्रुवारी महिन्यानंतर लगेच मार्च महिन्याचा हप्ता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5 ते 6 मार्च दरम्यान जमा करण्यात येईल अशी माहिती सद्यस्थितीला मिळत आहे। आता यामध्ये जर काही बदल झाला, तारीख वगैरे आली, ऑफिशियल तारीख येऊपर्यंत 5 ते 6 तारखेला पैसे मिळतील हे देखील निश्चित नाही। हा मुद्दा देखील लक्षात घेणं गरजेचं आहे। परंतु शक्यता आहे 5 ते 6 तारखेला पैसे मिळून जातील। पाहू आता पैसे येतात लवकर का उशीर होतो। उशीर जरी झाला किंवा लवकर जरी आले, नोटिफिकेशन आली, सूचना आली, SMS आला की तात्काळ कळवण्यात येणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे।